हा मग स्टूलवर चढूनच ना बॉल नाही खेळ. बरे साचीचा बॉल कामाला. चला आता पोरांना हे ना खरंच पाडता येत नाही, काय करावं. काठी घेतल्या पण ती काठी अडकली ना, ती पाडायला बॉल नाही. 3 काठ्या झाडावर. हा ते जरी चढलं ना तरी ते नाही पडणार. किती उंच आहे ते, आणि इथं चढताच येत नाही. हे बघा कुठं जागाच ठेवली नाही. काकांनी काय केलं, छोटे छोटे झाडं होते ना तर असे फांद्या कडेकडेने कापायचे. मग आता ते सरळ झालं की नाही नारळासारखं. ते जर नारळासारखं नसतं तर चढता आलं असतं. इथून सुद्धा इतकी उंची नाही जाता येत. आता चल तुझी मम्मी बॉल खेळते. 2 दिवसापासून हे मुलं आहे ना म्हणजे खाली पडलेले जांभळं खात होते. मग शेवटी वैष्णवी आली आणि म्हणे एवढे हे जांभळं आहे, मी देते तोडून. अरे बापरे, पुन्हा आला पाऊस, भरलंय आभाळ. आणि एवढं झाडलेलं वैष्णवीने सगळं गेलं. काल खूप पाऊस पडला. हे बघा किती ओलं ओलं झालेलं आहे. आणि 2 कोकिळची कू चालू, 7 प्रतिसाद. तिकडून कू केलं का हा कू करतो. गेला उडून. सकाळ उजडलेली आहे. कलकलाट चिमण्यांचा सुरू आहे. आणि तिकडं मस्त देवाची गाणी चालू आहे. तसं सुंदर सकाळचं वातावरण संगीतमय पद्धतीने होतं. म्हणजे सकाळ उजडते. हे बघा सकाळचं वातावरण. काल चिऊ आणि बहीण आणि तिचे मिस्टर आलेले आहेत. ही इकडं आहे कू. पानं तोडून तोडून गोळा करू राहिले. त्यांचं पानं फुलांचा खेळ चालू आहे. इकडे चिऊ खेळतीये गेम. घरात काहीतरी चालू आहे, खेळत आहे. आणि आज तिचा रिझल्ट आहे. आज आपण विचारू आज किती मार्क्स आले. 1 वाजता रिझल्ट आहे ना. चला पाणी आलं, पाणी भरून घेते. एक इकडं कू आहे कोकिळा, एक इकडं कोकिळे, एक तिकडं आहे. म्हणजे एक इकडं कू चालू आहे, दुसरीकडं कू, आणि आमची तिसरी कू ही आलेली खेळत बसलेली आहे. तर आपल्या परिसरामध्ये 3 कू. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. चला आज मला बाहेर जायचं होतं म्हणून मी रात्री काय केलं होतं, ही खिचडी ना भिजत घातली होती रात्रीच, कारण सकाळी जायचं होतं आणि कॅन्सल झालं ऐनवेळेस. तर म्हटलं आता त्याचं काय करायचं, खिचडी बनव का काय बनव, तर चालेल विचार. तर आता सध्या मी आता काय करते, सगळं साहित्य जे आहे ते तयारी करून ठेवते. इकडं कोथिंबीर लगेच चिरून घेतली मी. आणि आता मी काय करते, हा बराच कोरडा झालेला आहे, हे सर्व सामान आधी एकत्र करून घेते. साबुदाणा, हे शेंगदाणे, आणि याच्यात मध्ये हिरवी मिरची होती ती पण टाकते. आता आमच्या इकडं कसं आहे, उपास असलं तर आम्ही कोथिंबीरचा वापर नाही करत आणि जिरे नाही, पण आता उपास नसल्यावर मग टाकायला काही हरकत नाही. आणि बाहेर जायचं होतं म्हणून केलं, पण गेलीच नाही बाहेर. तर आता यामध्ये जे बटाटे आहे ते जरा थोडेसे कुस्करून टाकते. बघते पीठ बऱ्यापैकी जर व्यवस्थित जर गोळे होत असेल तर मग वडे बनवते, नाही तर मग खिचडी बनवते. आणि यामध्ये लगेच मी काय करते, मीठ टाकून घेते. आणि हे आहे थोडंसं मीठ, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुझे पप्पा कुठं चालले गाडी घेऊन? आजी आली का तुझी? फक्त तुम्हीच आले?
मी चालले असं बहिणीला भेटायला. मी बोलते इथं चिव. हां कोणाकडं? नाही इथं आली चिव, बसली गेम खेळत, तिच्याशी बोलत होते मी. असं काय होतं त्याला घरच्या घरचं. हातावर घेऊन असं छोटा गोळा बनवलेला आहे. असं थोडंसं घ्यायचं, लाडूवाणी करायचं आणि असं थोडंसं चपटं करायचं. तर गोळे जे बनवायचे ते आपल्या मापानुसार, मोठे छोटे पातळ या पद्धतीने. चालली का ग? रिझल्ट सांगा. रिझल्ट सांगा. आजचा रिझल्ट आहे. चला या पद्धतीने आता मी सर्व गोळे करून घेतलेले आहे. मस्त असे वडे बनवले, वड्याचा आकार दिलेला आहे. आणि आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकत आहे तळण्यासाठी तेल. अगदी सोपी रेसिपी आहे. चला आता तेल मस्तपैकी तापलेलं आहे, अगदी कडकडीत झालेलं दिसतंय. चला आता मी याच्यामध्ये टाकत आहे हा साबुदाणा वडा बनवलेला आहे. त्याच्यावर आपण काय करायचं, टाकल्या काय लगेच उलथायचा नाही, तर त्याच्यावर ती बाजू उघडी असते तर असं वरच्या साईडनी सोडायचं, म्हणजे वरची बाजूसुद्धा तळली जाते आणि खालची बाजूसुद्धा तळली जाते. आणि मग हळूच उलटं करून द्यायचं. फक्त अगदी सोनेरी रंगावर असे मस्त वडे तळून घेतलेले आहे. आता हे एक एक करून काढत आहे. बघा आपले साबुदाणे वडे झालेले आहे. आणि सोबत आहे ना चिवनी पण पेढा आणलेला होता, पेढे आणले होते खाऊ, तिने दिले. सकाळी पण मी तिथून खाऊनच आली होती. तर बघा आपले हे साबुदाणे वडे मस्त झाले आहेत, कुरकुरीत. चला आज एक मस्त गुड न्यूज भेटलेली आहे आणि ती म्हणजे चिवला भरघोस अशी टक्केवारी मिळालेली आहे. अरे वा, तिने पेढे आधीच आणून ठेवलेले होते, खोकेच्या खोके, आणि सकाळीच दिले होते. तरी म्हणते माझा जीव इतका धाकधूक करतो. तुम्हाला काय माहिती मावशी, आता काय सांगू तुम्हाला. म्हटलं कसं मार्क कितीही म्हटलं, किती पेपर सोपं जावं, किती काय हो, पण रिझल्ट लागायच्या वेळेस जी धाकधूक होती ती आम्हाला माहिती आहे म्हटलं. आणि इतरही पेपर मी देतच असते ना, जरीही CETचे वगैरे, तेव्हाही पण असंच. आता मार्क किती पडले, आता ती व्यस्त आहे जरा मुलींना फोन करण्यामध्ये, गप्पा म्हणजे मुलींना फोन करण्यामध्ये, तुला किती पडले विचारायला. तर चला आता आपण जाऊया तिच्याकडं आणि तिचा जो आनंद आहे चेहऱ्यावरचा तो पाहूया. बापरे, काय यांचा गोंधळ. आता दुपारचे किती वाजले माहिती का? 1:30 वाजलाय, 1:30 म्हणजे 1:30. आणि ह्या पोरांचे नुसते मस्ती, दिवसभर ऊन बिन पाहत नाही, काही नाही, मस्त चालू आहे. आणि काय दीदीला मार्क पडले चांगले एवढे, तुला काय वाटू राहिलं? चांगलं वाटतं ना? आता तू पण पाडशील ना एवढे? कितवीला आहे? तू 6वीला आहे. आणि शाळेमध्ये कोणत्या शाळेत आहे ग? कन्या शाळा, सातारा. पा यांची मस्ती, मस्तीला ह्यांची मस्ती सोडून दुसरं काहीच नाही है ना. साची आता चिव किती मार्क पडले सांग सगळ्यांना? 96.80, 97%. अरे वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन. पेढे तर खाल्लेलेच होते सकाळी, मग आता काय देणार? मार्क इडी पडले आणि हिच्याकडनं मागायचं, हे की नाही? तसं आपण द्यायला पाहिजे, हे की नाही? पण आता हिच्याकडनं मागायचं. मार्काची श्रम कष्ट पण हिनीच केले आणि काही जे मागायचे पार्टी वगैरे हिच्याकडेच मागायचे. साची पाहिले ना किती मार्क पडले तिला? 97. हा, शौर्य बघितलं ना? हा, दीदीला किती मार्क पडले? या पोरांना कळायच्या पलीकडे आहे. अजून त्यांना ते टक्केवारी एवढी माहिती नाही. पुढं जसे शाळेत जातील तसं त्यांना कळेल स्पर्धा काय असते.
आणि आता चिव जी आहे ती व्यस्त झालेली आहे मुलींना मार्क विचारायला. आणि क्लासमध्ये कोण आलेलं आहे ते आता आपल्याला थोड्या वेळाने कळन. क्लासमध्ये सर्वात कोण फर्स्ट आलेला आहे. क्लासमध्ये कोण आलं नाही कळालं. तू कुठं होती का? कन्या शाळेत मध्ये का? तर चिव होती कन्या शाळेमध्ये साताऱ्याला. आणि हिचं नाव सुद्धा वैष्णवी आहे. हिचं पण नाव वैष्णवी आहे. आणि जी आहे ती भावाची बायको तिचं पण नाव वैष्णवी आहे. चला आता सांग बरं का शाळेमध्ये क्लासमध्ये कोणाला पडले काय. तुझा रिझल्ट डाउनलोड केला का? केला बर. आता दुपार झालेली म्हणजे 3:30 वाजलेले आणि बघा पावसाचा जोर एकाएक यायला लागलेला आहे. आणि मला असं वाटलं की 2:30 वाजता पाऊस येईन पण कसलं काय. आणि पावसाबरोबर वारं पण आहे बघा. अरे बापरे आज चांगला जोर आहे. म्हणजे आज मला बाहेर जायचं होतं पण भिजली असती चक्क मी तर. आणि वारं पण तिथे. चला घरातच. पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. आता इथं आहे ना म्हणजे असं पाणी साचणार तर आहेच नक्की. आणि पोरं पण थोड्या बिड्या बनून इथं खेळायला बसलेली आहे. तर बघा अगदी 2 मिनिटामध्येच बरं का 2 मिनिटामध्ये तितका जोर वाढलेला आहे पावसाचा. हे पाणी पूर्ण फरची ओली झाली एवढं. आणि इकडे बघा ना बापरे किती तळ साचलंय. भरपूर पाऊस आणि चालू आहे अजून सुद्धा. किती वेळचा पाऊस चालू आहे बापरे. इकडं बघू. मस्त पाऊस झालाय बघा. आणि चिव आली आहे. चिव काय घेऊन आली गड्या? जाऊ आम्ही खूप लई चांगलं स्टँडर्ड राहते. हा पेढे आणले. सकाळी पण पेढे आणले. अगं मोठी हो ग मोठी झाली. पहा किती उंच झाली दिसली ना. अशी मोठी नाही बरं का. यशदाई नाही मोठी हो. नाही अशी तर झालीच आहे. अशी नाही म्हणजे काय. बर तुझा रिझल्ट मला हे करायचा होता ना सेंड. शेअर नका करू यूट्यूबला फेसबुकवर नका. एवढी चांगले मार्क नको म्हणती काय पोरगे. किती जणांनी 98% ना तुला. 97. मग काय कमी झाले का? तुझ्या क्लासमध्ये कोणाचा आला पहिला? अजून नाही काय कळलं. नाही का? माझ्यापेक्षा आहे 2 हा का? तरी मन खट्टू झालं असं ना. अगं पार्टी कधी देणार आहे बोल आधी. पार्टी पाहिजे ना आम्हाला. पार्टी पाहिजे. पार्टी हीच पार्टी बघा. पार्टी पाहिजे. पार्टी काहीतरी करून तुला येते ना हाताने करून खाऊ घाल आम्हाला. हा काय करून घालशील? काही अय्यो आम्ही म्हणन मटन बिर्याणी तर करशील का? हा का? बर पण पाऊस किती झालाय. पार तळ साचलंय तळ. चला पाऊस थांबला आत्ताशी. कोणाच्या बॅग ते गोडगे? कोण गोडगे? अच्छा एवढे आंबे. म्हटलं एवढी अशी चालली. मला वाटलं लईच आंबे का काय. तिथे पाया याच्यामुळं चालतं येईना ना. पाणी पाऊस किती झालाय बाबो. भयानक भरलंय. इकडे पार्टी घ्यायची ना. हा पेढ्याची पार्टी. नाही ती म्हटली मी काहीतरी करून खाऊ घालते तुम्हाला. जे म्हणाल ते म्हणती येते मला. तिला येतो ना. ती म्हणते मला जे म्हणाल ते. म्हटलं बिर्याणी सांग बरं. हा म्हणे देईल करून. सगळं येतं तिला. मग व्हेज
शाकाहारी चांगलं येते का चेहरा नाही तर अहो तू कसं आहे आवर बाई, तू सुंदरच आहे दिसायला. ब्युटी क्वीन. तिला म्हटलं आता आहे ना तू हवाई सुंदरी हो म्हटलं त्याच्यामध्ये. खरंच नाही काय एअर होस्टेज ना. हां उंची बिंची सगळं बसतंय तिचं, पण तिला आता नाही व्हायचं, ते दुसरंच व्हायचंय. ही कालच्या पावसाने कसं अगदी ओलं ओलं करून टाकले सगळं. बरे आता पानं तरी सडतील, मस्त खत होऊन जाईल. सगळं पचपचीत झालं होतं काल. पुन्हा गडगडायला सुरुवात झालेली बघा. आज पण पाऊस पडतोय आणि यांचा चालू आहे खेळ. काय खेळतात ग? काहीच नाही. मग वही घेऊन काय बसले? तरी पण सांगा की खेळ काय नवीन आहे तुमचा? पायऱ्या. अच्छा पार्लर होय, म्हणजे मेकअप चालू यांचा. म्हणजे पार्लरवाली बाई आणि हे गिराईक आहे है ना. शौर्याने काय मेकअप केला? शौर्य मग नुसते पैसे फाडू राहिले ते. पानं का फाडताय? आणि तिकडे आहे ना ढग गरजू राहिलेले आहे. आता आभाळपणानं आज पण काय येतोय, पाऊस येतोय वाटतं. आणि गरम होतं ना म्हणून मी इथे ना खाट आणि उशी घेऊन आलेली आहे. मस्त इथं बसता येत आहे. आणि झाडांची जशी दाट सावली इतक्या वेळ थोडंसं ऊन होतं, ते खूप गरम व्हायचं. कारण ऊन पडलं का ते ही जमिनीची सध्या काय व्हायची, म्हणजे हे पाणी जे वगैरे नाही हे याची वाफ व्हायची, तर ते गरम पण होत होतं. आता मस्त गारा हवा सुटली कारण आता पाऊस पडणार आहे. इतकं गडगडत होतं आणि मग शेवटी नेली बाज वगैरे घरात. आता पुन्हा उजडलं सगळं उघडलं. आणि आज तिकडे लग्न पण होतं आमच्या इकडे पाठीमागं. हे यांचं चालू आहे शेंगा फोडायचं काम चालू आहे. आता शेंगांनी फोडून वगैरे घेऊन जायचं, पण खराब होणार नाही का ग? भाजून ठेवायच्या का? आणि भाजून मग फक्त असे वर ठेवले तरी खराबच होतात ना भाजूनही पण. हा ना. हा का चांगलंय. आणि एवढं फोडणार आहे ती शेंगाचं पोतं? एवढं फोडणार आहे ना? एवढं फोडणार आहे ना बाबू? आता किती वेळ जाणार किती. हा म्हणजे रोज थोडं थोडं. ही काय बच्चे कंपनी काय? पाय आता तोंड सगळं आंबा. तो आंबा खाल्ला ना बरोबर ना? आंबा खाल्ला ना? सगळ्या चेहऱ्यावर लावलाय तू. हा सगळ्या चेहऱ्यावर लावलाय. तुम्ही चिक्कीन का खात नाही रे शौर्या? हा मग तिला आणखीन सगळं असे फोडून घेऊन जायला का ग? चिक्की केल्यावर चिक्की खायचे, लाडू केल्यावर लाडू खायचे, ते नाही चांगलं राहतं ना, अशक्तपणा जातं. राणी काय गे, ये ना बाहेर. चला आता यांचं आहे ना खूप चालू आहे आणि वारं पण सुटलेलं आहे. त्यांना म्हटलं असं इकडं पाखडून घ्या, म्हणजे कसं पाखडायचं काम होणार नाही, डायरेक्ट उपडून घ्या म्हटलं, म्हणजे कसं शेंगदाणे होऊन जाईल, तेवढंच काम सोपं होऊन जाईल. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बघा पाऊस पडत आहे. पावसाचा आवाज पण येत असेल आणि आता असं वाटायला लागलंय की हा उन्हाळा आहे की पावसाळा. रोजच पाऊस पडतोय. दुपार झाली की 3च्या पुढे पाऊस आलाच.